एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांची उत्तरे चूक येतात, तर 51 प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील असा प्रश्न विचारलेला आहे। सुरुवातीला प्रश्न नीट समजावून घ्यायचा आहे। एका विद्यार्थ्याचे जेवढे प्रश्न बरोबर येतात त्याच्या दुप्पट प्रश्नांची उत्तरे काय येत आहेत, चुकीची येत आहेत, तर बरोबर प्रश्न किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता सुरुवातीला काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवताना बरोबर प्रश्न काय करायचे आहेत, यक्स मानायचे आहेत। बरोबर प्रश्न काय केले, यक्स मानले। आता त्याच्या दुप्पट काय आहेत, चुकीचे प्रश्न आहेत, म्हणून चुकीचे प्रश्न। पुढे काय, चुकीचे प्रश्न काय झाले, चुकीचे प्रश्न। बरोबर प्रश्न जर यक्स मानले, त्याच्या दुप्पट चुकीचे प्रश्न असतील तर काय झाले, 2x झाले। आता पुढे कशा पद्धतीने सोडवायचं बघा। बरोबर प्रश्न यक्स अधिक चुकीचे प्रश्न 2x बरोबर एकूण प्रश्न किती आहेत, एकूण प्रश्न हे 51 आहेत। आता पुढे यांची जर बेरीज केली, x अधिक 2x बरोबर किती झाले, 3x झाले। 3x बरोबर काय झाले, 51 आले। 3x बरोबर 51 आले। आता 3 इथे गुणाकारामध्ये आहेत, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत, भागाकारामध्ये जाणार आहेत, म्हणून x बरोबर 51 भागिले 3। आता याला जर भाग लावला तर 3 एके 3 आणि 17 त्रिक 51, म्हणून x बरोबर किती आले, x बरोबर हे 17 आलेले आहेत। म्हणजेच काय, 17 हे काय आलेले आहेत, 17 हे बरोबर प्रश्न आलेले आहेत। 17 हे काय आहेत, बरोबर प्रश्न आलेले आहेत, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता याच्या पुढे जर चुकीचे प्रश्न विचारले आणि यानंतर दुसरा प्रश्न विचारला की चुकीचे प्रश्न किती, तर यालाच काय करायचं, 17 गुणिले 2 केले तर चुकीचे प्रश्न मिळणार आहेत। 2 का केले, तर चुकीचे प्रश्न बरोबर प्रश्नाच्या दुप्पट आहेत, म्हणून 17 गुणिले 2 केले तर किती आले, 34 आले। आता तुम्ही जर याचे एकत्र टॅली केलं तर 34 चुकीचे प्रश्न अधिक 17 बरोबर प्रश्न, तर यांची बेरीज ही 51 येणार आहे। 51 हे इथे एकूण प्रश्न हे 51 दिलेले आहे, म्हणजे आपले उत्तर बरोबर आहे। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे।